आपण सगळ्यांनी ठेवावी। काही काही जण चुका करतात, कचरा अजून टाकतायत। कृपा करून ज्या गोष्टी केलेल्या आहेत, जनावरं चरायला सोडतायत, मी त्यांना सगळ्यांना सांगतो, आता जनावरं कोंडवाड्यात घातली, जर नाही ऐकलं तर कुठला तरी जाऊन बाजारच त्यांना दाखवणार आहे। आणि ते मालक लोक आहेत, त्यांना मी निर्वाणीचा इशारा देतो, ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील। ज्यांची गाढवं आहेत, ज्यांची जनावरं आहेत, ज्यांचे काही इकडं तिकडं फिरत असतात, तुम्ही तुमच्या दारामध्ये काय बांधायचं ते बांधा, काय खायला प्यायला त्याला घालायचं ते घाला, परंतु काय बारामती ती काही चांगली करतोय, ती काही सगळ्यांना मोकळी फिरण्याकरता नाहीये। ज्यांनी राहायचंय, कधी कधी काही मोटरसायकलवाले पण इकडे तिकडे बघतात, हळूच ओव्हरटेक कुठंतरी तिकडं रॉंग साईडने जाण्याचा प्रयत्न करतायत। असा माणूस सापडला तर ते मुलगा किंवा व्यक्ती किती मोठ्या बापाची असली तरी त्याला टायर मध्ये घेऊन असाच जोडायला सांगणार आहे की त्याला 10 पिढ्या आठवल्या पाहिजे। अजिबात नियम कुणी तोडू नका, मग तो अजित पवार असो नाहीतर अजित पवारांचा कुणी आणखीन नातेवाईक असो, सगळ्यांना इथं नियम सारखे आहेत। मी जे करतोय ते आपल्या बारामतीकरांच्या करता करतोय, आपल्या सर्वांच्या करता करतोय, आणि त्याच्यामुळं अनेक जण प्रतिसाद देत आहेत। अनेक गोष्टी आपल्याला करायच्या, परंतु काही काही जण त्याच्यातनं काही डोकी लढवण्याचा प्रयत्न करतात, कृत्याकडे काढण्याचा प्रयत्न करतात। तसा प्रयत्न कुणी करू नये। मी अनेक ठिकाणी झाडं लावलीत, तिथं झाडं पण कुणी येत आहेत, शेरडं करणं किंवा जनावरं खातायत, हे पण चालणार नाही। हे आपल्या सर्वांचं शहर आहे, त्याच्यामुळं ह्या सगळ्याच्या सवयी आपण सर्वांनी लावून घेतल्या पाहिजे। ज्यांना लावता येत नसेल त्याला त्याच्याबद्दलचा त्रास सहन करावा लागेल। आजच सकाळी मला एक जण सापडला होता, जिथं माणसांना बसायला गेलंय तिथं मर्यादित मोटरसायकल घातली, निवांत मोटरसायकलवर मांडी घालून बसलाय आणि त्यांच्याशी चर्चा करतोय। परत गाड्या वळवल्या आणि त्या पोलिसांना म्हणले, जी गाडी पण जप्त कर मोटरसायकल, आणि ह्याला चांगला टायर मध्ये घे, त्याशिवाय सोडू नको। नाही दादा, चुकलं नाही, आत्ताही सांगतोय। एवढं ऐकून पण कुणी चुकलं, पेपरवाल्यांनी प्रसिद्धी द्या, टीव्हीवाल्यांनी बाकीच्या बातम्या दाखवतात, तसं जरा ह्या बातम्या दाखवा मी बोललेलो, म्हणजे मग लोकांनाही कळेल। आणि इथं पण रुंद करणार आहे 4 लेन रस्ता। आता मोदी बागेचा ओढा त्याचंही काम काढलेलं आहे। हा 4 पदरी रस्ता करताना पलीकड पण सर्व्हिस रोड घेतोय, तिकडं तर मार्केटच आहे बरचसं, किंवा आपलं सामाजिक न्याय विभागाचं हॉस्टेल आहे, आणि ते आर्य जगताप अध्यक्ष होते त्याचं हॉस्टेल। आता त्याचा अध्यक्ष कोण आहे समोरच्या हॉस्टेलचा? सोनवणे। कोण? भारत अशोक सोनवणे। त्यांनाही विश्वासात घेऊ